रत्नागिरीतून सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। गोवंश हत्या थांबवावी आणि कडक कारवाई करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। रत्नागिरीत मोर्चा शहरातील मारुती मंदिरापासून हा मोर्चा निघाला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाईल। मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही आहे। माजी खासदार निलेश राणे हे देखील मोर्चात सहभागी आहेत। राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। राकेश, रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे का? अधिकची माहिती। वर्षा 4 दिवसांपूर्वी मिरजोळे रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीतील एका रस्त्यावरती गोवंशाचं शिर सापडलं होतं आणि त्यानंतर एकच उद्रेक रत्नागिरी मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला। तर रत्नागिरीतील सकल हिंदू समाजाने याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती। पोलीस ठाण्यावर देखील त्या दिवशी जमाव जमलेला होता। त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना 48 तासांमध्ये जर कारवाई झाली नाही, पकडण्यात आलं नाही, तर धडक मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला होता। सर्व हिंदू संघटना असतील, गोर संरक्षक असतील, गोप्रेमी असतील, या सर्वांनीच हा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार आज या मोर्चाला सकल हिंदू समाजातर्फे या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिर पासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि सध्या आपण जर पाहायला गेलो तर हजारो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलीस बंदोबस्त देखील यासाठी ठेवण्यात आलेला आहे वर्षा। त्यामुळे काही वेळातच हा मोर्चा जो आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाईल आणि तिथे पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेण्यात येईल आणि या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती सध्या जोर धरण्यात येत आहे आणि आता नेमकं पुढे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। वर्षा, निश्चितच राकेश, मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभागही आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।